SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूर महानगरपालिकेच्या 2014 मधील बस खरेदी प्रकरणातील कथित चेसी क्रॅक घोटाळ्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. 56 कोटी रुपयांची भरपाई महापालिकेच्या तिजोरीतून म्हणजेच नागरिकांच्या खिशातून केली जात असल्याचा आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला. या निषेधार्थ 20 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली, या निषेधार्थ 20 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 2014 मध्ये महापालिकेने अशोक लेलँड कडून 144 बसेस खरेदी केल्या होत्या. त्यापैकी 99 बसेसमध्ये चेसी क्रॅक आढळल्याचा प्रकार समोर आला. हा केवळ तांत्रिक दोष नसून अधिकारी आणि कंपनीमधील संगनमतातून झालेला घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता 56 कोटींचा आर्थिक भार महानगरपालिकेवर पडणार असून तो शेवटी नागरिकांवर येत असल्याची भूमिका शिवसेनेने मांडली. दोषी अधिकारी असताना शिक्षा सोलापूरकरांना का, असा सवाल करत संबंधितांकडूनच वसुली करावी आणि दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला.